नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीबी फार्मर फ्रेंड या यूट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. आजचा आपला युरियाचा विषय युरिया बाबतीत शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने नवीन निर्णय घेतलेला आहे. तो किती फायद्याचा, किती तोट्याचा आणि येणाऱ्या काळामध्ये युरियाविषयी काय नियमावली चेंज झाली याबद्दल आज आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. केंद्र सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की नवीन येणाऱ्या काळामध्ये जेवढं तुमचं क्षेत्र असेल त्या क्षेत्रानुसारच तुम्हाला खत दिलं जाईल. म्हणजे युरियाच्या गोणी तुम्हाला मनमानी खरेदी केला जाणार नाही. तुमचं जेवढं क्षेत्र असेल त्या क्षेत्राच्या नुसारच तेवढा तुमचा युरियाचा कोटा ठरवला जाईल आणि युरिया तुम्हाला तिथं मिळेल. जास्तीचा अतिरिक्त युरिया तुम्हाला भेटणार नाही. त्याचा एक कोटा गव्हर्नमेंट ठरवणारच आहे. येणाऱ्या काळात त्याविषयी चाचपण्या सुरू झालेल्या आहे. भरपूरशा शेतकरी संघटनेने याला विरोधी देखील केलेला आहे. पण केंद्र सरकारचं म्हणणं आहे की आपला जो काळा बाजार होतो युरियामध्ये, जो इंडस्ट्रियल यूजला जास्त युरिया जातो तो जाणार नाही. योग्य प्रमाणात योग्य शेतकऱ्यापर्यंत युरिया पोहोचण्याचं आमचं हे धोरण आहे. याबद्दल या सगळ्या गोष्टी आहे. आणि जर कधी बघायला गेलं तर गव्हर्नमेंटची मोठी सबसिडी या युरिया खतावरती दिली जाते. आता जर कधी बघितलं तर आता हा नवीन लेटेस्ट प्लॉट आहे, याला तरी 1309 रुपये सबसिडी प्रति गोणी सरकारला जाते. पण केंद्र सरकारचा 2025-26 जर कधी बघायला गेलं तर 1.26 लाख कोटी रुपये नुसती सबसिडी फर्टिलायझर खतावरती म्हणजे युरिया खतावरती गेलेली. म्हणजे टोटल खताच्या तुलनेत 67% सबसिडी जी येते फक्त युरिया खतावरती जाते. बाकी एनपीके खतावरती गव्हर्नमेंटच्या युरियाची सबसिडी 33% वाटा तिथं असतो आणि एकला हा जो युरिया आहे तो 67% त्याचा वाटा उचलला जातो. कारण की त्याचा उद्दिष्ट असं आहे की 90 ते 95% गव्हर्नमेंट सबसिडी शेतकऱ्यांना देतं युरिया खतावरती. कारण की शेतकऱ्यांना ते 266 रुपयापर्यंत बॅग मिळावा आणि त्याचा तुटवडा कमी प्रमाणात राहावा. पण सगळ्यात स्वस्त खत म्हणल्यानंतर जर कधी शेतकऱ्यांनी याचा अतिरिक्त वापर मधल्या काळामध्ये चालू केला होता. अतिरिक्त वापर केल्यामुळे भरपूरशा ठिकाणी नापीक जमिनी झाल्या. जास्तीचा युरिया वापर केल्यामुळे भरपूरशा शेतकऱ्यांनी त्याचा जमिनीमध्ये नायट्रोजनचा आपटेप वाढल्यानंतर तुमचा रोगप्रतिकार शक्ती जी असते ती झाडाची कमी पडते. ह्या सगळ्या गोष्टी सरकारने अनुसरण केला. त्याच्यावरती एक समिती नेमली. त्यानंतर असं ठरवलं की आपण सरकार शेतकऱ्यांचा जो एक कोटा असेल तो कोट्याप्रमाणेच युरिया द्यायचा. म्हणजे एखादा जर कधी शेतकरी असेल, धनुभाऊ असेल, धनुभाऊकडे जर कधी 3 एकर क्षेत्र असेल आणि त्याच्या फार्मर आयडी वरती 3 एकर क्षेत्र नोंदलेलं पाहिजे. तुमचं क्षेत्र जर का तुम्ही फार्मर आयडी काढलेला नसेल तर येणाऱ्या काळात तुम्हाला फार्मर आयडी काढणं गरजेचं आहे. आधार कार्ड लागणार आहे. तुम्हाला आधार कार्ड सोबत घेऊन जाऊन पॉस मशीनवरती तुमचा थंब ठेवून तुमच्या अगेन्स्ट तो युरिया तुम्हाला दिला जाणार आहे. म्हणजे तुमचा जेवढा कोटा आहे तेवढाच कोटा तुम्हाला युरियाचा इथून पुढल्या काळात मिळणार आहे. अजून अंमलबजावणी झाली नाही, पण असं आहे की या खरीप हंगाम किंवा रब्बी हंगामापासून तो सगळ्या गोष्टी केंद्र सरकार याच्यावरती ठरवतंय. आणखी मेन मुद्दा जर कधी सांगायचं झालं तर केंद्र सरकारने 2 राज्यामध्ये चाचपणी चालू केलेली की युरियाची जी सबसिडी आपण डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करू शकतो का? तर त्यासाठी 2 राज्य त्यांनी निवडलेले. एक कर्नाटकची त्याच्यासाठी निवड केलेली आहे आणि हरियाणा राज्याची त्याच्यासाठी निवड केलेली आहे. यासाठी का असं ठरवलं की शेतकरी ज्यावेळेस खत खरेदी केल्या जाईल त्याचं ई-पॉस आणि बँक अकाउंट संलग्न असायला हवं आणि त्या जेवढा खताचा कोटा ठरवला आहे तेवढं खत सबसिडी घेतल्यानंतर आता जर का तुम्ही जवळून बघितलं, आता ही युरियाची गोणी म्हणजे सबसिडी कमी जादा होत राहते. आता या गोणीवरती सबसिडी किती देत आहे? 1309 रुपये 68 पैसे सबसिडी देतोय. म्हणजे 266 रुपयाला ही बॅग शेतकऱ्यांना भेटते. पण ऍक्च्युअल कॉस्ट जर कधी बघितलेला तर 1576 रुपये 18 पैसे एवढे शेतकऱ्याकडनं घ्यायचे. नंतरला त्याच्या अकाउंटला सबसिडी जाणार. सबसिडीचा कालावधी वगैरे ठरला नाही. फक्त येणाऱ्या काळामधल्या ह्या चाचपण्या केंद्र सरकार याविषयी करतंय. पण त्यामध्ये काही अडचणी येतात. काही एजन्सी त्यांनी अपॉइंट केल्या. त्या एजन्सी त्याबद्दल काम करताय आणि येणाऱ्या काळामध्ये अशा सगळ्या गोष्टी घडून येणारच आहे. पण त्याच्या मागे मुख्य उद्दिष्ट काय आहे की युरियाचा वापर खरंच कमी केला गेला पाहिजे. युरियाचा अतिरिक्त वापर जर कधी तुम्ही कुठल्या पिकाला केला तर त्याच्यामध्ये त्या झाडाची रोगप्रतिकार शक्ती कमी पडते. तिथलं तुमचं उत्पन्न घटतं. अतिरिक्त युरियाचा वापर नाही पाहिजे. तुमचा सॉइल हेल्थ कार्ड बनवलं जातं. आता आमच्या जर कधी प्रत्येक कृषी केंद्रावरती जे पॉस मशीन दिलेलं आहे त्याच्यावरती एक ऑप्शन पण दिलेलं आहे की सॉइल हेल्थ कार्डचं. आता त्याचा वापर नाही, पण येणाऱ्या काळामध्ये तशी त्याच्यामध्ये शिफारस आहे की सॉइल हेल्थ कार्डनुसार तुम्हाला तुमच्या क्षेत्राला किती युरिया पाहिजेत, कुठल्या पिकाला किती युरिया द्यायचा, रब्बी हंगामामध्ये किती युरिया द्यायचा, खरीप हंगामासाठी किती कोटा ठेवायचा, ह्या सगळ्या गोष्टीची चाचपणी सुरू आहे. त्यानंतर एक गोष्ट ठरवली जाईल की एका शेतकऱ्याच्यासाठी किती कोटा म्हणजे एका एकरसाठी किती कोटा म्हणजे एका एकरसाठी कोटा कसा असेल ते पिकावाईज असेल. तुम्ही सोयाबीन करत असेल तर त्यासाठी वेगळा कोटा असेल. तुम्ही कपाशी करत असेल त्यासाठी वेगळा कोटा असेल. मक्का करत असेल वेगळा कोटा असेल. ऊस करत असेल तर वेगळा कोटा असेल. त्यासाठी काय करावं लागणार आहे? तर या सगळ्या गोष्टी एकसंघ करण्यासाठी तुम्ही 7/12 त्याची नोंद घेणं गरजेची आहे. आपण जे पीक पेरा म्हणतो त्या गोष्टी तुम्हाला अनिवार्य असणार आहे.
दरवर्षी तुम्ही जे पीक घेणार आहे त्याचा पीक पेरा घेणं गरजेचं आहे. पीक पेरा घेऊन तुमच्या तिथं फार्मर आयडीला तो अपडेट करणं गरजेचं आहे. अपडेट झाल्यानंतर तो पॉस मशीनला दिसेल आणि तुमचा कोटा युरियाचा किती आहे त्यावरती ते ठरलं जाणार आहे. मग त्या युरियाच्या कोट्यानुसारच तुम्हाला येणाऱ्या काळात युरिया भेटणार आहे. मनमानी कारभार त्यासाठी भेटणार नाही. आताच्या काळामध्ये कसं आहे की तुम्ही कृषी सेवा केंद्रावरती गेला, थंब दिला तर 10-20 बॅग अवेलेबिलिटी असली तर भेटतो, नसेल तर आता एक बॅगलाही शेतकरी परेशान आहे. कारण की खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा त्याचा झालेला आहे. त्याचं प्रमुख कारण होतं की महाराष्ट्रात सर्वदूर यावर्षी चांगला पाऊस झाला आणि रब्बी मोठ्या प्रमाणात आली. रब्बी आलं म्हणजे त्याच्यामध्ये गहू येतो तुमचा, गहू मोठ्या प्रमाणात येतो, गव्हाला जास्तीचा युरिया लागतो, ऊस असेल ऊसाला जास्तीचा युरिया लागतो. बाकी काही जे तुम्ही पिकं करतात रब्बी हंगामाचे ते युरिया जास्त प्रमाणात लागतो. पण मराठवाड्यामध्ये दरवर्षी चांगलाच पाऊस राहील असं राहत नाही. मागच्या टप्प्यामध्ये जर कधी चांगला पाऊस नसेल तर युरिया त्यावेळेस मुबलक प्रमाणात राहतो. पण यावर्षी रब्बी चांगले असल्यामुळे युरिया कमी प्रमाणात भेटला. मेन मुद्दा पुन्हा एकदा सांगायचा झाला तर युरिया खतावरती येणाऱ्या काळामध्ये खूप मोठे निर्बंध गव्हर्नमेंट लावण्याच्या मार्गावर आहे. त्याचं प्रमुख उद्दिष्ट हेच आहे की काळा बाजार झाला नाही पाहिजे, शेतकऱ्यांनी योग्य खत गेलं पाहिजे. अतिरिक्त युरियाच्या खताचा वापर न करता जे प्रॉपर खत जेवढं पाहिजे तेवढाच कोटा तुम्हाला भेटला पाहिजे. युरिया खताविषयी भरपूर शेतकऱ्यांची शंका होती की नवीन युरिया जो तो 40 किलोमध्ये येणार आहे का? तर हो, नक्कीच 40 किलोमध्ये युरिया गव्हर्नमेंट लॉन्च करते. तो जो आता जर कधी बघितलं हा नीम कोटेड युरिया आहे, तो येणारा तो युरिया असेल तो सर्पल कोटेड असेल आणि तो 40 किलोची पॅकिंग आता 45 किलो आहे. पहिलं जर कधी युरिया जुन्या काळात जरी जुन्या म्हणजे एक 4-5 वर्षापूर्वी 50 किलोची पॅकिंग होती. 4-5 वर्षानंतर याचं वजन कमी करून 45 किलो केलं. त्याचाही उद्दिष्ट असा होता की शेतकरी गोणीप्रमाणे युरिया टाकतो, मोजून मापून टाकत नाही. 2 गोण्या, तर त्याच्यामुळे 10 किलो युरिया 2 गोण्यामध्ये कमी होईल हा उद्दिष्ट होता. पण तेही शेतकऱ्यांनी सोडून दिलं आणि जास्तीचा अतिरिक्त वापर केला. त्यामुळे आता सल्फर कोटेड युरिया येणार आहे. त्याच्यामुळे साठेबाजारीला आळा बसणार आहे. सल्फर कोटेड युरिया जर कधी तुम्ही वापरला, सल्फर ज्याला कोटिंग असेल तर तो जास्तीच्या प्रमाणात कडक आणि जास्त दिवस तुम्ही त्याला होल्ड करू शकत नाही. त्यामुळे सल्फर कोटिंग युरिया आता आणणार आहे. मागच्या वर्षी काही ठिकाणी सल्फर कोटिंग युरिया अवेलेबलही झाला होता. पण काही गव्हर्नमेंटच्या काही त्रुटी असतील त्या सगळ्या चाचपणी करून येणाऱ्या काळामध्ये सल्फर कोटिंग युरिया आणि 40 किलोचा युरियाही तिथं येणार आहे. त्याची किंमत साधारणतः हीच असेल. येणाऱ्या काळामध्ये सबसिडी आणि या गोष्टीच्या अतिरिक्त जो झालेला आहे याचा सगळा एक आणि सखोल डिटेल व्हिडिओ आपण पुन्हा बनवणारच आहोत. तुम्हाला जर कधी आमची माहिती आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आमच्या यूट्यूब चॅनल असेल तर तुम्ही त्याला फॉलो करू शकता. इंस्टाग्रामलाही तुम्ही फॉलो करू शकता. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.